नमस्कार मंडळी. दुपारचे 3 वाजले होते. खूप छान असा पाऊस पडत होता. वातावरण खूप छान थंड झालं होतं. चला तर म्हटलं आज खूप छान पाऊस पडतोय, तर पाऊस म्हटलं की आपल्याकडे कांदा भजीचा बेत झालाच पाहिजे. चला तर मंडळी म्हटलं आज कांदा भजी बनवूया. 2 कांदे घेतलेले आहेत, ते आता एकदम उभ्या आकारात मला बारीक कट करून घ्यायचे. मंडळी, तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन भन्नाट व्हिडिओ बघायला भेटतील. आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. मंडळी, मी इथे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. ते हाताने थोडेसे मॅश करून घ्यायचे, जेणेकरून कांदा पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये हातावरती चुरगाळून ओवा घालून घ्यायचा आहे. ओव्याने भाज्यांना टेस्ट खूप छान येते. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ व त्यामध्ये घालून घेतला आहे मी लसणाचा बारीक ठेचा. मंडळी, त्यामध्ये थोडंसं सम्राट पीठ घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं प्रमाणात पाणी लागेल तितक्याच प्रमाणात पाणी घालायचं आहे. मी ते थोडंसंच 2 ते 3 थेंब इतकं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. जास्त पाणी घालायची गरज पडत नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं. मंडळी, इथं मी भज्यांसाठी लागणारं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. चला तर मंडळी, आता आपण कढई तापायला ठेवूया. त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल. तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे. फुल गॅसवरती तेल कडक करून घ्यायचं आहे, जेणेकरून भजे व्यवस्थित तळले गेले पाहिजे. मंडळी, इथे मी तेल तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता सोडून घेत आहे भजे. गॅस कमी करायचा नाही. गॅस जर कमी केला तर भज्यांमध्ये तेल शिरू शकतं. त्यामुळे ही लक्षात ठेवायचं आहे की फुल गॅसवरतीच आपल्याला भजे काढून घ्यायचे. मंडळी, तुम्हाला कशी वाटली आजची कांदा भजीची रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा. आणि पावसाळ्यामध्ये कोण कोण कांदा भजी प्लस चहा घेतं हेही कमेंट करून कळवा. खरंच खूप छान आपली भजी तळली जात आहेत. बाहेर पाऊसही खूप छान पडतोय. खमंग असा वास सुटलेला आहे. मंडळी, आपली भजी तयार झालेली आहे. चला तर मग मंडळी, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मंडळी, भज्यांसोबत मी गरमागरम चहा देखील बनवलेला आहे. मंडळी, कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की कळवा की चहा प्लस कांदा भजी म्हणजे पावसाळ्यातील खरंच सुख. खूप छान आपली भजी बनून तयार झालेली आहे आणि चहा देखील झालेला आहे. मंडळी, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुढची रेसिपी तुमच्या मनातील तुम्हाला कुठली प्रकारची बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की कळवा. ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. चला तर मंडळी, मी आता मस्तपैकी कांदा भजी प्लस चहाचा आस्वाद घेते. तुम्ही देखील घ्या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा. खरंच खूप छान चहा प्लस कांदा भजी कॉम्बिनेशन एकच नंबर. बाय बाय.